नमस्कार मित्रांनो. आपण आता राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिकला सुरुवात करतोय. जो इकॉनॉमिकमधला जो इम्पोर्टंट टॉपिक आहे. एक प्रश्न याच्यावर एम-पी-एस-सीला विचारला जातो. नीट लक्ष द्या. आपल्या स्लाईड नीट बघा. ऑटोमॅटिक तुम्हाला हे सगळं लक्षात येऊन लागेल. पहिले आपण बघू राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एखाद्या देशामध्ये एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे आर्थिक मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे आपल्या देशामध्ये एका आर्थिक वर्षात आपलं इकॉनॉमिकल इयर त्याच्यामध्ये जेवढ्या पण वस्तू काय झालेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत. एकूण वस्तू असतील, सेवा असतील, त्यांचं एकूण मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. सोपं आहे. ओके. आता याच्यामध्ये काय असतं, केवळ अंतिम वस्तूंचाच समावेश होतो. दुहेरी मोजणी टाळणे बंधनकारक. म्हणजे डबल-डबल मोजलं जात नाही ते. दुहेरी मोजणी होत नाही आणि मोजणी फक्त पैशाच्या स्वरूपात होतं. लक्षात ठेवायचं. मोजणी फक्त ही पैशाच्याच स्वरूपात होते. त्याचं महत्त्व काय? देशाच्या आर्थिक प्रगतीचे मोजमापन करणे. धोरण तयार करण्यासाठी पण इम्पोर्टंट आहे. जर आपल्याला पुढचं धोरण ठेवायचं आहे, आपल्या देशाची प्रगती साधायची आहे, त्याच्यासाठी पण हे इम्पोर्टंट आहे. नागरिकांच्या जीवनमानाचा अंदाज घेण्यासाठी आवश्यक आहे. नागरिकांसाठी वेगवेगळ्या स्कीम आणल्या जातात. ते सगळे इम्पोर्टंट आहेत त्याच्यासाठी. त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न खूप इम्पोर्टंट म्हणजे आहे. ओके. आता त्याच्यामध्ये येतं आपलं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येतं तुमचं जी-डी-पी. तुम्हाला त्याच्यामध्ये इम्पोर्टंट आहे. जी-डी-पी काय आहे? जी-एन-पी काय आहे? तुमचा एन-एन-पी काय आहे? ओके. हे खूप इम्पोर्टंट हे तुम्हाला समजायला पाहिजे. तर आपण पहिले बघू जी-डी-पी म्हणजे काय? ठीक आहे. जी-डी-पी म्हणजे काय? आता याच्यामध्ये काही-काही पूर्ण इन डिटेल दिलेलं नाही आहे. पण मी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे स्लाईडमध्ये काही नसेल तर तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. जी-डी-पी म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. ओके. म्हणजे काय? एका वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत म्हणजे देशाची जी बाउंड्री आहे, जेवढ्या वस्तू व सेवा निर्माण होतात, त्यांच्या किमतींची बेरीज म्हणजे जी-डी-पी होय. आता आपल्या देशाची जी इकॉनॉमिकल बॉर्डर आहे, आर्थिक बरं का, आर्थिक लक्षात घ्या. तर तेवढ्या सीमेअंतर्गत जेवढ्या पण वस्तू व सेवा निर्माण होतात, त्याला आपण जी-डी-पी असे म्हणतो. आता एक लक्षात ठेवा. यात भारताच्या सीमेअंतर्गत मग ते भारतीय असो किंवा परकीय असो, सर्वांचाच इन्कम मोजला जातो. नाही तर तुम्ही म्हणणार मग परकीयांचा का? आता ते देशाच्या सीमेमध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये एखादा परकीय व्यक्ती आलेला आहे, ओके. आणि त्याचा पण इन्कम याच्यामध्ये इन्क्लूड होतो. म्हणजे याच्यामध्ये मोजला जातो तो. का? कारण की तो आपल्या आर्थिक सीमेअंतर्गत येतो म्हणून मोजला जातो. ठीक आहे. आता आपण बघू जी-एन-पी. आता जी-एन-पी म्हणजे काय? जी-एन-पीलाच आपण म्हणतो ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. जी-एन-पी. देशाच्या नागरिकांनी मिळवलेले उत्पन्न म्हणजे जी-एन-पी होय. हां, आता जी-एन-पी म्हणजे काय बघा. देशाच्या नागरिकांनी जेवढं उत्पन्न मिळवलेलं आहे, त्यालाच आपण जी-एन-पी असे म्हणतो. ठीक आहे. तर जी-एन-पी म्हणजे आता बघा, त्याच्यामध्ये ना जी-एन-पी म्हणजे काय? जी-डी-पी प्लस इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. तुम्हाला इम्पोर्ट माहिती आहे, एक्सपोर्ट, इम्पोर्ट माहितीच असेल. म्हणजे काय? स्वकीयांनी परदेशात कमवलेले उत्पन्न, ओके. आणि इम्पोर्ट म्हणजे काय? परकीयांनी आपल्या देशात कमावलेले उत्पन्न. ठीक आहे. याच्यानेच आपला जी-एन-पी तयार होतो. समजलं तुम्हाला जी-एन-पी म्हणजे काय? जी-एन-पी मीन्स जी-डी-पी प्लस इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. म्हणजे नागरिकांनी टोटल इन्कम कमवलेलं आहे. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो, की देशाच्या नागरिकांनी मिळवलेले उत्पन्न म्हणजेच जी-एन-पी. त्याच्यात एक्सपोर्ट येतो, इम्पोर्ट येतो. ठीक आहे. एवढं एक इम्पोर्टंट आहे. आता एन-एन-पी म्हणजे काय? त्यालाच आपण नेट नॅशनल प्रॉडक्ट म्हणतो. हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची सर्वात प्रभावी संकल्पना आहे. याच्यावर प्रश्न येतो, की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची सर्वात प्रभावी संकल्पना कोणती? तर ती आहे एन-एन-पी. काय आहे ती? एन-एन-पी. ओके. हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं प्रभावी संकल्पना आहे. घसाऱ्याचा परिणाम नाही याच्यात. निव्वळ उत्पन्न दाखवलं जातं. ठीक आहे. तर एवढं इम्पोर्टंट आहे. जे तुम्ही समजलंच असेल. आणि एक लक्षात ठेवा, हे खऱ्या अर्थाने नॅशनल इन्कम आहे. एन-एन-पी मीन्स याला फॅक्टर कॉस्ट मानले जाते. विचारलं जाते त्याला काय मानलं जातं? फॅक्टर कॉस्ट.
म्हणजे आता तुम्हाला एन-एन-पी समजलं असेल, की जी-एन-पीमधून जेव्हा आपण घसारा वजा करतो ना, जी-एन-पीमधून, तर आपल्याला एन-एन-पी भेटतो. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. असं येऊ शकतं तुम्हाला इन फ्युचर विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघू. तर आपण बघू की नॉमिनल जी-डी-पी म्हणजे काय आणि रिअल जी-डी-पी म्हणजे काय? नॉमिनल जी-डी-पी कशाला म्हणतात? रिअल जी-डी-पी कशाला म्हणतात? चालू किमतीवर ज्याची मोजणी केली जाते, तो असतो नॉमिनल जी-डी-पी. जो बेस इयरच्या स्थिर किमतीवर मोजला जातो. जो बेस इयर आता आपला 2011-12 असेल, 2004-5 असेल. हे जे बेस इयर आहे ना, त्याच्यानुसार जे पण म्हणजे ह्या बेस इयरनुसार जी किमती मोजल्या जाते त्याला रिअल जी-डी-पी म्हणतात. तर महागाई बघू. महागाईचा परिणाम समाविष्ट असतो याच्यामध्ये नॉमिनल जी-डी-पीमध्ये आणि रिअल जी-डी-पीमध्ये महागाईचा परिणाम वगळला जातो. आता उपयोग जर बघणार अर्थव्यवस्थेच्या केवळ आर्थिक आकार दर्शवितो आणि आर्थिक आकार कोण दर्शवितो? नॉमिनल जी-डी-पी दर्शवितो आणि रिअल जी-डी-पी जो आहे अर्थव्यवस्थेची खरी वाढ दर्शवितो. म्हणजे काय ग्रोथ कशी होते जी-डी-पीची ही जर कोण दर्शवत असेल तर ते आहे आपलं रिअल जी-डी-पी. ओके. आता तुम्हाला नेक्स्ट पॉइंट आहे महागाई आणि पर्यावरण. ओके. म्हणजे जी-डी-पी डिफ्लेक्टर काय? त्याला आपण जी-डी-पी अपस्थितक म्हणतो आणि ग्रीन जी-डी-पी मीन्स हरित जी-डी-पी. ओके. आता जी-डी-पी म्हणजे महागाई मोजण्याचा सर्वात व्यापक निर्देशांक असेल तो जी-डी-पी डिफ्लेक्टर आहे. सर्व वस्तू व सेवांचे समाविष्ट. ओके. सी-पी-आय-डब्ल्यू-आय पेक्षा अधिक व्यापक आहे जी-डी-पी डिफ्लेक्टर. तर ते जी-डी-पी डिफ्लेक्टरचा जो फॉर्म्युला आहे ना, या नोट करून घ्या बरं का आपण. जी-डी-पी डिफ्लेक्टरचा जो फॉर्म्युला आहे त्याला नॉमिनल जी-डी-पी अपॉन रिअल जी-डी-पी यालाच आपण त्याला हे म्हणतो जी-डी-पी डिफ्लेक्टरचा फॉर्म्युला आहे. आता समजा जी-डी-पी डिफ्लेक्टर जर 1 येत असेल तर चालू वर्षाची किंमत व आधारभूत वर्षाची किंमत सारख्याच आहेत. जर 1 येत असेल तर 1 पेक्षा कमी येत असेल तर चालू वर्षाच्या किमती ह्या आधारभूत वर्षाच्या किमतीपेक्षा कमी आहेत आणि 1 पेक्षा जास्त झाला तर चालू वर्षाच्या किमती आधारभूत वर्षाच्या पेक्षा अधिक आहेत, असं समजलं जातं. आता आपण ग्रीन जी-डी-पी म्हणजे काय? आता बघू. जी-डी-पीमधून पर्यावरणाला नुकसान वजा केल्यावर मिळणारा शाश्वत जी-डी-पी म्हणजेच ग्रीन जी-डी-पी. याच्यामध्ये तुमचं प्रदूषण असेल, जंगलाचा नाश असेल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास असेल, तर तो आपल्या जी-डी-पीमधून वगळला जातो आणि तो तयार होतो तुमचा ग्रीन जी-डी-पी. ठीक आहे. काय तयार होतो? ग्रीन जी-डी-पी. ओके. इज अ व्हेरी इम्पोर्टंट. काही पॉइंट ॲड करून घ्या जी-डी-पीमध्ये. ग्रीन जी-डी-पी जो आहे ना, तो 1990च्या शतकामध्ये विल्यम्स नॉर्थस, जेम्स टोबिन यांनी विकसित केला आहे बरं का तो ग्रीन जी-डी-पी. ओके. शाश्वत आर्थिक विकास ग्रीन जी-डी-पी मार्फत साध्य करता येतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय झालं होतं सर आता विचारू शकता कोणत्या देशाने जे चीनने 2006 पासून चीनने ग्रीन जी-डी-पी मोजण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी 2007ला बंद करून टाकला. का? कारण की त्यांना आहे ना 3% त्याच्यामध्ये काय वाटले त्यांच्या जी-डी-पीमध्ये घट झाली. त्याच्यामुळे त्यांनी ग्रीन जी-डी-पी हा डायरेक्ट बंदच करून टाकला. आणि त्याच्या रिलेटेड आहे ना एक समिती पण होती. ती पण लक्षात ठेवा पारदास गुप्ता समिती. हे लिहून घ्या वाटल्यास तर. ग्रीन जी-डी-पी मोजण्यासाठी म्हणजे 4 ऑगस्ट 2011 साली तज्ञ गट म्हणजे मार्च 2000 साली अहवाल दिला. म्हणजे जवळपास जेव्हा एखादी समिती नेमली जाते त्याच्या 2-1 वर्षानंतर अहवाल दिला जातो. ठीक आहे. त्यांनी तो ग्रीन जी-डी-पीसाठी विचारू शकतात ग्रीन जी-डी-पीसाठी कोणती कमिटी नेमली होती? तर पार दासगुप्ता एवढंच लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही. ओके. सो एवढं एक लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या काही पद्धती आहेत ते बघा. एक आहे तुमची उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धत म्हणजे प्रत्येक टप्प्यावर वाढलेली किंमत मोजली जाते. उत्पन्न पद्धत आहे तुमची नॅशनल इन्कम आणि नंतर आहे तुमची खर्च पद्धत. या 3 पद्धती आहेत. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. याच्यावरही प्रश्न आलेला आहे. ओके. नेक्स्ट आहे तुमचं आता आपण काही आधारभूत वर्ष आणि काही समित्या बघू. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या समित्या होत्या त्या. एक होती तुमची पी-सी महालनोबिस समिती. ती होती तुमची 1949 ची. ओके. कोणती? पी-सी महालनोबिस समिती. भारतातील सांख्यिकी प्रणालीची सुरुवात करणारी पहिली समिती होती आणि व्ही-के-आर-व्ही राव म्हणजे ती राष्ट्रीय उत्पन्न पहिले अधिकृत वैज्ञानिक अंदाज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे पहिले वैज्ञानिक अंदाज कोणी केला होता? तो व्ही-के-आर-व्ही राव यांनीच केला होता तो. याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. ओके. आणि ठीक आहे आणि दादाभाई नौरोजी पण होते बरं का. त्यांनी पण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रयत्न केले होते. आता आपण आहे ना
बेस इयर बघू. बेस इयर काय 2011 बारा. ठीक आहे. 2011 बारा इम्पॉर्टंट आहे. विचारलंच गेलेलं आहे आणि घोषित केलेलं वर्ष होतं 31 जानेवारी 2015ला त्याला घोषित केलं होतं. त्याच्यासाठी एक समिती नेमली होती. तिचं पण नाव लक्षात ठेवा, सुंदरबन समिती. आणि अजून एक लक्षात ठेवा 2000 4-5चं पण बेस इयर लक्षात ठेवा आणि त्यांची समिती लक्षात ठेवा. ती आहे अभिजित सेनगुप्ता. बस एवढं लक्षात ठेवा. ही इज इम्पॉर्टंट आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही येणार नाही. नेक्स्ट तुमचं CSO आणि NSO. तर आता CSO आणि NSO बघू आपण काय आहे. याच्यावरही प्रश्न बरेच विचारलेले आहेत आत्तापर्यंत. ठीक आहे. CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस आणि NSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस. CSO म्हणजे काय? मुख्य कार्य GDP व राष्ट्रीय उत्पन्न मोजते, अधिकृत डाटा प्रकाशित करते. अजून CSOमध्ये जर बघायला गेलं काही ॲडिशन करू शकतं. त्याचं जे मुख्यालय आहे ते दिल्लीला. ओके. आणि ते स्थापनेची शिफारस कोणी केली होती? राष्ट्रीय उत्पन्न समितीने केली होती. ओके. ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि CSOबद्दल जर लक्षात ठेवलं अजून एक लक्षात ठेवा. सुरुवातीला 2 मे 1951ला सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट CSI नावाने स्थापन. पण पुढे 1954ला ते CSOमध्ये म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन स्थापन झालं. यापुढे 2015मध्ये नावात बदल झाला आणि ते त्याचं विलीनीकरण करून आता NSOमध्ये विलीन करण्यात आलेले. आता NSO म्हणजे काय? सॅम्पल सर्व्हे करते. रोजगार असेल, गरिबी असेल, उपभोग डेटा गोळा करण्याचं काम करते आणि याचं मुख्यालय पण दिल्लीलाच आहे. स्थापनेची शिफारस राष्ट्रीय उत्पन्न समितीनेच केलेली आहे. एवढं एक लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. ओके. आता आपण काही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या काही अडचणी बघू. आता काही काही अडचणी याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काय काय अडचणी येऊ शकतात. तर हे काय अनौपचारिक क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा हिस्सा पण अधिकृत डाटा त्याचा काही उपलब्ध नाही आहेत. हे एक प्रॉब्लेम आहे. काळा पैसा, अरे तर लईच मोठा प्रॉब्लेम आहे. समांतर अर्थव्यवस्था अधिकृत आकडेवारी मोजली जात नाही. नॉन मार्केट ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे घरगुती काम किंवा विना मोबदला सर्व मोजल्या जात नाहीत. डेटा अपूर्णता आहे त्याच्यामध्ये. ग्रामीण व लघु उद्योगांना पुरेशी माहितीच उपलब्ध नसते त्याच्यामध्ये. पर्यावरणीय नुकसान पण खूप आहेत. GDP वाढीमुळे पर्यावरणाचा ऱ्हासाचा विचार होत नाही. हेही विचारलं जातं. गुणवत्ता मोजली जात नाही. केवळ प्रमाणात क्वांटिटी मोजली जाते. जीवनमानाचा गुणवत्ता म्हणजे क्वालिटी काहीच मोजली जात नाही. डबल काउंटिंगचा धोका पण आहे इथं. ओके. इमिजिएट गुड्समुळे अर्थव्यवस्था फुगण्याची शक्यता आहे. आपण मास्टर आकडा म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा काही सारांश बघू. हा जो फ्लो चार्ट आहे एकदा बघून घ्या शेवटच्या याच्यामध्ये. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये म्हणजे GDP बघितलं आपण, GNP, NNP पण बघितलं. आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती आहे त्या बघितल्या. काही आव्हाने आले ते बघितलं. काही यंत्रणा म्हणजे बेस इयर असेल, त्यांचं काही कमिट्या नेमल्या गेल्या असतील, NSO, CSO ते सगळं बघितलं आहे. ओके. बस एवढंच करा. लिमिटेड करा आणि काही तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन असेल तर त्याच्यामध्ये करा आणि PYQ सॉल्व्ह करा. रिझल्ट हा